नमस्कार, आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता। जय महाराष्ट्र, जय शिवराय। शारदाश्रम विद्यामंदिर मराठी माध्यमिक शाळा दादर आणि प्रवीण विनय राणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याकरिता तसेच प्रस्तुत आणि प्रवीण विनय विजय राणे निर्मित आणि दिग्दर्शित ऐतिहासिक असावी शिवप्रताप नाटकाचा 2 अंकी प्रयोग 20 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता शिवाजी नाट्य मंदिरात नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे। त्या निमित्ताने 18 फेब्रुवारी 2025 रोजी शारदाश्रम शाळेत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळेस संस्थेचे पदाधिकारी श्री चंद्रकांत रसाळ सर, मुख्याध्यापिका दीप्ती इंदुलकर मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका कांचन खरात मॅडम व राजेंद्र घाडगे सर, शिक्षक विकास धात्रकर, संतोष पाटील आणि त्याचसोबत शिवप्रताप या नाटकात जिजाऊची भूमिका साकारणारे आरती राज्याध्यक्ष आणि अभिनेत्री श्रुती परब उपस्थित होत्या। नमस्कार, माझे नाव श्रीमती कांचन खरात, उपक्रम समिती प्रमुख म्हणून या शाळेमध्ये काम करते। वेगवेगळे उपक्रम राबवणे आणि त्या योगाने मुलांचा सर्वांगीण विकास करणे, मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, आपली मूल्य मुलांना कळणं आणि आपलं भारतीय संस्कृती काय आहे हे लहान वयापासून एक बीज मुलांच्या मनामध्ये रुजवणं हे सगळ्यात मोठं कार्य आमच्याकडे केलं जातं। म्हणजे नुसतं शाळा शिकणं आणि शिकवणं एवढं मर्यादित नाही आहे। आमच्या शाळेचंच ब्रीदवाक्य आहे, शिवशक्ती प्रज्ञा। हा मोठा शिवप्रताप नाटक जेव्हा आज आपण उतरवतो आहे याच्यासाठी खरोखर आपला विनय एंटरटेनमेंट जे आहे प्रोडक्शन त्यांचं मी आभार मानते की आमच्या या कार्याला त्यांनी हातभार लावला। त्याचा आभार मानते की आज माझी मुलं हे सगळं जिवंत पाहणार आहे, प्रत्यक्ष लाईव्ह बघणार आहे। की जिथे आम्ही कमी पडत होतो ती भरपाई आज माझे हे शिवप्रतापची टीम करून घेणार आहे। माझं हे मूल 6 ते 8 वर्षाचं मूल आज शिवरायांचा प्रताप पूर्ण लाईव्ह पाहणार आहे। त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे आपल्या टीमची। आणि ह्या शाळेचे विद्यार्थी आता सध्या तरी ह्या शाळेचे आहे, या शाळेचे विद्यार्थी निवडावे तुम्हाला का वाटतं? कारण त्यांनी बरेचसे असे उपक्रम केले। आम्ही बरेच आणि पहिलं तर तुम्हाला माहिती आहे रत्न सचिन तेंडुलकर आहे आणि असे आम्हाला तरी असं बरंचसं ऐकायला आलं की तुमच्या शाळेमध्ये बरेचसे कलाकार आणि तुमच्या शाळेमध्ये मॅनेजमेंट आणि टीचर्स हा स्टाफ महत्त्वाचा आहे। ह्या कारण बरेचशा शाळेमध्ये काय होतं आपण शिकवतो आणि निघून जातो, पण ह्या शाळेमध्ये आवर्जून तुम्ही थांबून सगळ्या मुलांकडून हे सगळे उपक्रम करून घेतात आणि त्यामधले मुलं खूप हुशार आहेत। तर मी म्हटलं हा सरांनी विचार केला असेल की मे बी इथून सुरुवात जर झाली आणि तुम्ही जर ती संधी त्याला दिली तर अजून असे बरेचसे शाळा आम्हाला जॉईन होतील आणि आम्हाला आवडेल। सगळी मुलं जर लहानापासूनच सगळी तयार झाली तर आता 15 आहेत, 50 होतील, 100 होतील आणि महाराज आम्हाला सगळीकडे पोचवायचे। तुमच्या मीडियाचे पण मी फार कौतुक करते की हा विषय तुम्ही अगदी छान हाताळला। त्यासाठी आणि व्यावसायिक नाटकात असं मध्येच कुठलं भाग वाढवता येत नाही कारण स्क्रिप्ट सेन्सॉर झालेली असते, पण 2 सीन याच्यामध्ये असेल की ट्रेकिंगला मुलं जाताना दाखवली आहे की ह्या निमित्ताने मुलांनी रिसॉर्टकडे बाकीच्या ठिकाणी पिकनिकला जाण्यापेक्षा गडाकडे ओढलं जातं आणि गडांवरती जास्तीत जास्त जाऊन आपला इतिहास जाणून घ्यावा यासाठी हे 2 ट्रेकिंगचे आपण सीन वाढवलेले आहेत। मुलं ट्रेकिंगला जाताना दाखवले आणि तिथून हा महाराजांचा इतिहास सुरू होतो, ती गोष्ट सुरू होते आणि जेव्हा ते इतिहास संपतोय म्हणजे अफजलखान वध हा विषय संपतो तेव्हा मुलं गडावर खाली उतरताना दाखवली आहेत आणि मग तुम्ही इथे काय शिकलात, तुम्ही काय बघितलं हे मुलांच्याकडून म्हणजे पुढच्या पिढीकडून लोकांना कळावं। हा इतका भावनिक आणि अगदी खूप छान जवळचा विषय आहे आणि त्याच्यासाठी शारदाश्रम विद्यामंदिराच्या मुलांपेक्षा आम्हाला